मात्र जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित राहून मॅचचा आनंद घेऊ शकत नाही ते मात्र त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ते मात्र लाईव्ह स्वरूपात त्या मॅचचा आनंद घेऊ शकतात. या सगळ्याला उत्तर रिव्ह्यू घ्यायचा असेल मात्र 20 सेकंदात घेणं तुम्हाला बंधनकारक असेल, अन्यथा मात्र तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही आणि कोणत्याच प्रकारचा वाद मात्र तुम्ही कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकून घेतले जाणार नाही. तुडा गोलंदाज पहिला षटक पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असेल. सर्पमित्र सफाळे संघाच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज झालाय. कल्पेश स्वतः संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. या ठिकाणी मात्र 2 सलामीवीर बॅटर डीसीसी दांडीपाडा संघाच्या माध्यमातून एका बाजूला रवी तर एका बाजूला हेमंत बघायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेट सुरुवात केली आहे. पहिला चेंडू अतिरिक्त उचले घेणारा चेंडू राहिला गेला, डॉट बॉल आला. सुरुवात मात्र या ठिकाणी निर्धार चेंडूने करत असताना गोलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सर्पमित्र सफाळे संघ चांगला खेळ राहिला होता त्याच्या दिवसामध्ये, परंतु कुठेतरी आजचा दिवस 4 खेळाडूंनी भरलेला जरी संघ परंतु दोन्ही संघ मातब्बर. यावेळेस अप्रतिम सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी नयन आल्यात. चेंडूला फील्ड करू शकत नाही आहे. तोंडा चौकाराने स्वागत केल्या कल्पेशच्या गोलंदाज. सरळ बॅटचा वापर त्यावरती आक्रमण. सरळ चेंडू सीमा रेखा पार चौकार आणि 4 धाव्याने धावफलकाला सुरुवात झाली आहे. इथून जास्त काळ तुम्ही रवीला शांत ठेवू शकत नाही. चांगला गोलंदाजी करत असताना आपण बघितलं असेल तर विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती मैदान क्रमांक 2 वरती संघर्ष सावरीच्या त्या मैदानामध्ये मात्र घेतले गेले होते आणि इथूनचा पहिल्याच दिवसामध्ये त्यांचा बोलबाला राहिला होता. सुपर 16 मध्ये त्यानंतर सकाळच्या 17 मध्ये टीम संघाला पराभूत करत सुपर 8 मध्ये पोहोचला. तर सुपर 8 चा सामना बघतो आपण. यामुळे क्रॉस द बॅटने क्रिकेटच्या खेळामध्ये कुठेतरी आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. धावती स्वरूपामध्ये फलंदाज बाद. यावेळेस त्या ठिकाणी हेमंतच्या खेळीला पंच दर्शवला जाणारा, हेमंतच्या खेळीला पूर्ण विराम लागला जाणारा रिव्ह्यू घेतला गेला. इथून या लगेचच पंच तर उत्सुकताचा फलंदाज बाद झाला. बंदुडीच्या खेळाला पूर्ण विराम लागणारा थोडा बुलट डकचा शिकार झाल्यात. कारण की धाव त्याच्या नावावरती नाही आहे की चेंडू फेस केला नाही आहे. धावतीच्या स्वरूपात बाद होत नाराज होताच काहीच गरज नव्हती आणि थोडं महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुक्या करून चालणार नाही आहे. आणि तू जितक्या चुक्या होणारा त्यात संघ बॅकफुटवरती जाणारा आणि पराभवाच्या वाटेवरती चालावं लागणारा, जास्त संघर्ष करावा लागणारा. तू जर बघितलं गेलं तर पहिला विकेटचं पतन झाला. त्या ठिकाणी 4 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अवचितच्या स्वरूपात फलंदाज बाद उमेश पठारी त्या ठिकाणी चातुर्य चाणाक्षर यष्ट रक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. अष्टपैलू नेतृत्व करणारा हा सुद्धा खेळाडू आहे. शेणे मात्र सफळ संघाच्या माध्यमातून नुकताच सापडा चालू असलेला एकविरा चषक साखरेच्या मैदानामध्ये बोलबाला राहिला होता. चांगली फलंदाजीच्या जोरावरती मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला होता NCC सफाळे या संघाला. खेळ त्याच्या माध्यमातून आशा असेल, अपेक्षा असेल तर या ठिकाणी सर्पमित्र सफाळे संघाचे सर्व पिंटरदा बांधकर हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. खऱ्या अर्थानं खचितदार आहेत या कमिटीचे. परंतु स्वतःचा संघ इनॅक्शन मध्ये कुठेतरी त्याला पाठिंबा देणं खूप गरजेचं असेल. तेच करताना ते बघायला मिळतात. गोलंदाज सज्ज झाला. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती कल्पेश बघायला मिळतोय.
त्यामुळे शॉर्ट पिच चेंडू त्यावरती आक्रमण उडवलाय चेंडूला त्या ठिकाणी वन बाउंड चेंडू क्लिअर करतोय एवढं चेतनच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार चौकार. थोडा कल्पेश्वरती अल्ला बोल यावेळेस सरळ बॅटचा वापर स्वतःच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जरूर राहिलं होतं परंतु थोडस स्पीड झालं गेलं आणि त्या कारणास्तव तर एक सुरटी धाव घेण्यामध्ये फलंदाजांना यश आला. पुन्हा रवीला चांगला खेळ करावा लागणारा पॉवर प्लेचा पहिला षटक असेल पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू असेल आणि आतापर्यंत धावसंख्या जर आपण तपासून बघितले तर जाऊन पोहोचले गेले 9 रनांमध्ये स्कोर कार्ड आतापर्यंत 9 धावा धाव फलकावरती सुरुवात मानावी लागणार दोन्ही संघांसाठी कारण दोन्ही संघ मात्र बऱ्यात तू जो जिंकता वही सिकंदर त्या संघाचा बोलबाला राहिला जाणार याही वेळेस बॅटची कडा जरूर होती चांगलं क्षेत्ररक्षण बॅकेंड एअर आला त्या ठिकाणी बघायला मिळतं पवनने चेंडूला फील्ड केलं गेलं परंतु एक धाव रोखू शकणार नाहीयेत धाव फलक एक ने पुढे सरसा होताना मात्र तो जाऊन पोहोचला गेला 10 आकड्यावरती थोडं करंट रन रेट जर आपण बघितलं तर 10 धावेचं बघायला मिळतं पहिल्या षटकाची समाप्ती अखेरीस 1-10 अशी धावसंख्या मात्र निर्माण करण्यामध्ये डीसीसी दांडीपाडा संघाला यश आलाय. तो नवीन गोलंदाज सज्ज होणारा गोलंदाजी ट्रॅक वरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाणार तद्वारा आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि ऐकणार आहोत आमच्या संगीत कक्षामधून सुमधुर संगीत. तर तो निर्माण दाखल झाला ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं षटक असेल संघासाठी दुसरं षटक जरूर बघायला मिळतं सिद्धार्थ पवार पवारची पावर तोंड बघायला मिळेल की फलंदाजाचा पलटवार बघायला मिळणार रवी सारखा एक फलंदाज हा डेटर आहे कुठेतरी त्याने पहिल्या दिवसामध्ये आपल्या नावाची छाप सोडली होती या मैदानामध्ये संघर्ष सावरतेचं मैदान आपण बघितलं असेल तर दर्दन सोडलं होतं पहिल्या दिवसामध्ये इथून शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण पदार्पण केलं सुपर 8 मधील तिसरा सामना जरूर बघायला मिळतो पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली बजरंग सातपाटी त्यामुळे स्विच हिटचा अटेम्प्ट पंचाचा इशारा डॉट बॉल आला स्विच हिटचा अटेम्प्ट केला गेला होता तो छोटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला जाता आणि तो जर बघितला गेला तर काय येणार डिसिजन पंच दर्शवलं जाणार इथून डॉट बॉल असेल की बाई स्वरूपामध्ये एक धाव दिली जाणार हे सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये डॉट बॉल आहे तुला एक धाव दिली जाणार नाही तू डॉट बॉल आला चांगले चेंडू मात्र हाताळतोय पहिला चेंडूवरती डॉट बॉल चालू संघाला मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळला होता कल्पेश या गोलंदाजानं तदनंतर रवीचा पलटवार आपण बघितला सुपर 8 मधील तिसरा सामना असेल पहिला सामना मात्र जिंकला गेला सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला जय बजरंग सातपाटी या संघाने त्या ठिकाणी कुठेतरी घाम फोडला होता अष्टविनायक वडरी या संघानं त्यानंतर यामुळे सोडवलाय चेंडू बराच काळ हवेमध्ये नयन चेंडू खाली आला परंतु चुकी झाली एक सोपा झेल धरतीला दान केला जातोय आणि तो ना एक सोपा झेल धरतीला दान केला जीवन दान मिळाला रवी या फलंदाजाला कुठेतरी आशा असतील अपेक्षा असतील या खेळाडू करून कारण नयन सारखा एक क्षेत्ररक्षक आहे ज्याच्या माध्यमातून अशा चुका होताना आपण बघितल्या नाहीत परंतु कुठेतरी या वेळेस त्या ठिकाणी चुकी झाली याच्या माध्यमातून आणि तो एक सोपा झेल सोडला गेला आणि ज्याच्या वेळेस झेल सोडले जातात त्या वेळेस एक नवीन इतिहास आपल्याला बघायला मिळतो यामुळे चुकी झाली गेली याच्या माध्यमातून आणि रवी सारख्या एक मातब्बर फलंदाजाला जीवनदान मिळाला इथून कशा प्रकारे खेळ केला जाणारा रवी मात्र मिळाल्या जीवनदानाचा फायदा उठवू शकेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह कारण ज्या वेळेस अशा प्रकारची परिस्थिती असते त्या वेळेस अनेक प्रश्नचिन्ह उभारली जातात आणि त्याच्यावर पलटवार बघायला मिळाल त्याचं उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे सुद्धा बघायला मिळणार ह्या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील हे सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह कारण चेतनाला स्ट्राईक रोटेट झाले इथून जर एखादा मोठा फटका येतोय तर मॅचमध्ये पुनश्च रंगत येणारा कारण दोन्ही संघ मात्र बऱ्यात एक संघ बोईसर विभागाला बिलॉंग करतोय तर एक संघ सफळ परिसरातून बघायला मिळतो तर या ठिकाणी दुसरा सामना जो होता भांगरे फायटर विपक्षामध्ये साधवले या दोन संघादरम्यानची ती लढत मात्र जिंकली गेली या भांगरे फायटरच्या सर्वा मात्र बघायला मिळतात सुनीलजी भांगरे सर इथून त्या ठिकाणी पवन आहे चुकी झाली मिसफील्ड झाली एक धावेचा दुसरा धावेत कन्वर्ट केलं जाईल का थोडी एक जाव्यावरती समाधान
थोड्या चुक्या मात्र होताना खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. अति घाई संकटात नाही, कुठेतरी घाई करण्याचा प्रयत्न राहिला जातो क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि त्यावरती चुक्या करत असताना क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. सातत्याने मिसफिल्ड केली जाते, थोडंसं मनोबल गोलंदाजाचं खचलं जाणार कारण जितके तुम्ही मिसफिल्ड करणार तितकंच मात्र मनोबल मात्र खचलं जाणार. तर सुनीलजी भांगे सरांचा सगळ्या सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवता तो शरीरापासून लांब ठेवलं जातोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. सिद्धार्थ पवार हे सुद्धा मोठं नाव आहे. अनेक व्यावसायिक क्रीडा स्पर्धा हाताळताना त्याला आपण बघतोय आणि यंदाचा हंगाम सुद्धा त्याने गाजवला. परंतु कुठेतरी काही स्पर्धांमध्ये त्याचा बॅकफूटवरती होता. इथून गोलंदाजीच्या जोरावरती छाप सोडतोय मैदानामध्ये. याही वेळेस सुचारू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हव्यामध्ये. नितेश राबडे चेंडू खाली आलेत, कोणती चुकी होणार नाही. या सब डिसमिसल फलंदाज बाद. यावेळेस रवी येतोय बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू डीजे. तर इथून विकेटचा पतन झाला. रवीला मात्र जी संधी मिळाली होती त्या संधीचा सोडा करू शकला नाही आणि इथून जर बघितलं तर विकेटचा पतन झाला. दिवबान दाखल झाला. विकी आलाय फलंदाजी ट्रॅकवरती 4थ्या क्रमांकावरती. चेतन आणि विकीवरती जिम्मेदारी आहे. इथून जिम्मेदारीनं फलंदाजी करावी लागणार आहे. पार्टनरशिप खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण 4 षटकांचा सामना बघता शॉर्ट फॉर्मॅट आणि इथून फलंदाजी करणं, पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं असेल कारण समोरच्या संघाकडून चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवत भेदक मारा जो राहिला गेला आणि इथून सिद्धार्थ पवार चांगली गोलंदाजी साकारतो. आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेल राहिलं गेलं. आतापर्यंत चेंडूची हाताळणी जर बघितली गेली तर 5 चेंडू झाला, अवघ्या 2 धावा खर्च करते. 1 विकेट आपल्या नावावरती नोंदवला जात आहे. तो नशिबाची साथ. त्या ठिकाणी बॅक एंड एरियाला चांगला क्षेत्ररक्षण पवनच्या माध्यमातून बघायला मिळाले. तो धावचीची संधी परंतु ओपन क्रीज वरती सेफ. तो वाईट +1 पंचाचा इशारा आला होता. चुकी झाली गेली त्या ठिकाणी उमेश पटरीच्या माध्यमातून परंतु गली रिझर्व मध्ये त्या ठिकाणी पवन होत. चांगला चेंडूला स्टॉप मिळवला गेला. शरीरयष्टीला मात्र चेंडू अडला गेला आणि तू जर बघितला गेला तर एकाच धाव्यावरती समाधान. वाईट +1 एकूण 2 धावा धावफलकावरती ऍड होणार. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावला साऊन पोचलं घेत आहे 14 या आकड्यावरती. रन ऑन दिस स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत अशी स्थिती मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आशिष आहेत. यावेळेस सरळ बॅटचा वापर, चेंडू बराच काळ हव्यामध्ये आणि तो कन्वर्ट झाला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट. चेतनच्या बॅट मधून आलाय षटकार 6. थँक्यू सुभाष डीजे. धावफलक जाऊन पोहोचला गेला. 2 षटकाच्या अखेरीस 10ची सरासरी गाठले गेले. आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती. विकी आणि चेतन चांगली सुरुवात इकडे दुहेरीला प्राधान्य देत असताना शेवटचा अंतिम चेंडू खराब राहिला गेला. स्लॉट मधला चेंडू त्याला स्टँडर्ड डिलेव्हर पार्किंग स्लॉट मध्ये डिस्पॅच केला. षटकार जरूर आला. धावफलक 2 षटकाच्या अखेरीस 20 धावा धावफलकावरती. 10ची सरासरी गाठली गेली. इथून नवीन गोलंदाज दिवबान गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झालाय. उमेश पठारी सुद्धा एक मोठं नाव आहे. चांगली गोलंदाजी साकारावी लागणार आहे कारण कुठेतरी हाणामारी केली जाते त्या ठिकाणी फलंदाजांच्या माध्यमातून. त्यांना रोकडं खूप महत्वाचं असेल कारण महत्वपूर्ण समय तो जो संघ जिंकेल सुपर 4 मध्ये प्रवेश. पहिला चेंडू त्या ठिकाणी स्लोअर पद्धतीचा राहिला गेला. खेचून मारलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुषार होते. प्रयत्न मात्र जरूर राहिले गेले पण तो चेंडूला रोखू शकणार नाहीये. चेंडू सरळ 1 बाउंस सी बार रेखा पार. यावेळेस विकीच्या बॅट मधून आलाय चौकार 4.
तोंडा चांगला चेंडू खोलवर टप्प्यात चिल्ले तर लाईड जरूर पहिला चेंडू त्या ठिकाणी झेल उडवण्याचा प्रयत्न राहिला गेला होता. स्लोवर चेंडू हाताळला गेला त्या ठिकाणी उमेश पठारेच्या माध्यमातून चेंडूला उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण तो इंटू द गॅप मध्ये चेंडूला क्लिअर केला होता. पुन्हा खोलवर टप्प्यात चिल्ले तर लाईन राहिली गेली आणि त्यावरती एकाच जाव्यावरती समाधान मांडावं लागेल. आणि मी आधीच म्हटलं होतं शॉर्ट फॉर्मॅट आहे, इथून पार्टनरशिप करावी लागेल आणि तीच करताना दोन्ही फलंदाज एका बाजूला चेतन ऑन स्ट्राईक वरती तर 2 स्ट्राईक एंड वरती त्या ठिकाणी बघायला मिळतो विकी. तर तो तिसरा चेंडू असेल उमेश पाठारे ट्रॅक वरती बघायला मिळतो. सगळे चेंडू हाताळला खूप गरजेचं असेल. इथून संघाला जर आपल्याला विजय करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, तर चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पंचांकडे आवड अपेल पंचांनी मात्र फेटाळून लावले गेले, जास्त उसळी घेणारा चेंडू राहिला गेला. इथून जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. ज्या चेंडूच्या शोधामध्ये उमेश पठारे या गोलंदाजाचा पलटवार इथून बघायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर यावेळेस डॉट बॉल बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातं. उमेश पठारे च्याकडे सुद्धा चेंडू वळवण्याची क्षमता आहे, तेच वेग सुद्धा भन्नाट आणि त्या वेगावरती स्वार झाला होता. यावेळेस निर्धाव चेंडू आला. चौथा चेंडू असेल. यावेळेस उडवलाय, थांबण्याचं नाव घेणार नाही. हवाई सफर स्टँड अँड डिलिव्हर सीमा रेखा पार मिड विकेट क्षेत्रामध्ये आला एक षटकार 6. तोड आक्रमण आक्रमण आणि आक्रमण ज्या वेळेस खराब चेंडूची हाताळणी केली जातं त्यावर त्याला मात्र कन्वर्ट केलं गेलाय षटकार आणि चौकारामध्ये. चेतनच्या बॅटमध्ये षटकार आला. त्यामुळे चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. बॅट चिलेटिंग आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. एका जाव्यावरती समज यावेळेस तफलकेकडे पुढे सरसावलं गेलं, जाऊन पोहोचलं जातं 32 या आकड्यावरती. चांगली सुरुवात शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळणार. यावेळेस उमेश पठारे या गोलंदाजाचा विकी आला स्ट्राईक वरती. पहिला चेंडू चौकार होता, तदनंतर एक धाव, तदनंतर निर्धाव, तदनंतर षटकार आणि यावेळेस एक धाव. काय प्रतिम खेळ रंगला जातोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दांडीपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका क्रॅकिंग शॉट इंटू द गॅप मध्ये कल्पेश साईडकडे प्रयत्न करतात पण तो रोखू शकणार नाहीयेत. सरळ सीमा रेखा पार शेवटच्या अंतिम चेंडूवरती आलाय चौकार 4. फरक जाऊन पोहोचला गेला 36 या आकड्यावरती. तर 12ची सरासरी गाठली गेली. तोडा डेथ वर स्पेशलिस्ट म्हणून कार्य करेल का तुषार हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिली होती. तोड जर आपण बघितलं असेल तर सर्पमित्र सफळ संघानं, परंतु तोड कशा प्रकारे खेळ केला जाणारा हे सुद्धा बघणं तितक्यात महत्वाचं असेल, कारण शेवटचा अंतिम षटक आहे आणि हे हाणामारीचा षटक आहे. तो डेथ ओव्हर मध्ये आला. शेवटचा अंतिम षटक करो या मरो चांगले चेंडू हाताळले तर चांगला षटक राहिलं जाईल, इकॉनॉमिकल राहिलं जाईल. खराब चेंडू जर आले तर त्यावरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करताना बघायला मिळेल. तर तुषार आलाय गोलंदाज ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. तू जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज. सर्व सफळ संघाला विनंती असेल आपण टीम मीटिंग कमी करायचे, कारण आजच्या दिवसात आपला मेगा फिनाले सुद्धा खेळवायचा असून हे मॅचेस बाकी आहेत. मी जितका वेळ तुम्ही खर्च करणार आहात तितकाच वेळ तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पॅड लाईटला सामोरं जावं लागणार आहे. तुषार आलाय ऑन स्ट्राईक वरती. चेतन बघायला मिळतो फुल टोल चेंडू आणि त्याला मैदानामध्ये धारा नाही. फुल टोल वसूल सरळ सीमा रेखा पार या स्क्वेअर लेग एरियाच्या वरून खेचलाय षटकार 6. थँक्यू सो मच डीजे. तू याही वेळेस उडवलंय, सरळ फेकून दिले गेलाय. हवाई सफर बॅक टू बॅक आलाय चेतनच्या बॅट मधून दुसरा षटकार 6. चेतन दमण्याचं नाव घेणार नाही.
पुन्हा हवाई सफर आणि हवाई सफर. त्या ठिकाणी पूर्णपणे गोलंदाज बॅकफूट वरती, कुठेतरी चुकी झाली होती आणि तिथून त्याचा पलटवार बघायला मिळतो. याही वेळेस उडवलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक कल्पेश त्या ठिकाणी आलेत, कोणतीच चुकी होणार नाही. सब डिसमिसल, फलंदाज बाद. चेतनच्या खेळाला लागलाय पूर्ण विराम. गॉन. थँक्यू सो मच डीजे. तुला गोलंदाजा पलटवार आला. बिग विकेट डाव चेतनच्या खेळाला पूर्ण विराम लावल्यानंतर गोलंदाज सज्ज झाला पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. यामुळे स्कोर टप्प्याची लिथल लाईन, चांगला फटका आहे. उमेश भंडारे तेच दरार खूपच जोराने बद्दल चेंडूवरती गेले, बब्बल झाले आणि तो एक धावेला दुसऱ्या धावे बाद एक कन्वर्ट केला जातं. फलक 2 पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले 50 या आकड्यावरती. 36 धावा होत्या, तदनंतरच्या 14 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च करतोय गोलंदाज तुषार. यावेळेला फुलटो चेंडू त्याला मैदानामध्ये थारा नाहीये, सरळ फेकून दिल्या गेल्या. त्या ठिकाणी याही वेळेस फुलटो चेंडूवर फुल टोल बसून सीमा रेखा पार आलाय षटकार. सहजच्या मदतीने धावफलक जर आतापर्यंत बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं गेलं 56 या आकड्यावरती. 56 रन ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आतापर्यंत. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी उमेश पठारे चेंडू खाली आलेत, कोणतेच चुकी करणार नाही. सब डिसमिसल, फलंदाज बाद. शेवटच्या अंतिम चेंडूवरती विकेटच्या पदात भाऊबेक बॅक टू द डग आउट. 56 धावा जमवल्या गेल्या, 57 धावाचं टार्गेट पत्र ठेवलं जातं. ते म्हणजे सर्पमित्र सफाळे या संघासमोर कुठेतरी 2 षटकाच्या अखेरीस 20 धावांपर्यंत बदल मारली गेली होती डीसीसी दांडीपाडा संघानं. त्यावेळेस असं वाटलं होतं की इथून धावसंख्या 40च्या घरामध्ये जाणं खूप मुश्किल आहे, परंतु तिथून फलंदाज आपण बघितलं असेल चेतन आणि भाऊबेक आपल्या संघाला सावरलं गेलं. 56 धावांपर्यंत बदल मारली गेली आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलं आहे सर्पमित्र सफाळे संघासमोर. त्याचबरोबर वळणार आहोत आजच्या दिवसातील सुपर 8 मधील 4था सामना असेल. माहीम मिठागर श्री विपक्षामध्ये एकता सुभाष नगर, कडवी लढत, कडवा संघर्ष बघायला मिळेल. कारण एकाच विभागातील एकाच मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना दोन्ही संघ आपण बघितल्यात, चांगली लढत देत असताना दोन्ही संघाचे कर्णधार या आपण लगेच टॉस बॉक्स वरती त्या ठिकाणी आपण नाणेफेकी करणार आहोत. तर या ठिकाणी आपण नाणेफेकी करणार आहोत. मनोज जीवराडे सरांच्या शुभ हस्ते आपण या लगेच 2 कर्णधार माहीम मिठागर सी संघाचे कर्णधार त्या ठिकाणी टॉस बॉक्स वरती लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. त्या ठिकाणी प्लीज या दोन्ही संघाचे कर्णधार
दोन्ही संघाचे कर्णधार आले त्या ठिकाणी मनोजी उराडे सरचे शुभ असते आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला मंथन मेरे बघायला मिळेल तर एका बाजूला मात्र बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आपण बघणार आहोत तो मयुरेश वांगड. पुढे तुल्यबल संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत इन ऍक्शन मध्ये. जो संघ जिंकेल मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवणारा तर मनोज उराडे सरचे शुभ असते आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला भाई मिड्डागर तर एका बाजूला आपल्याला बघायला मिळणार आहे एकता सुभाषनगर. या दोन संघांमधील कडवी लढत कडवा संघर्ष बघायला मिळतोय. तर भाई मिठागरची सगळ्याचा बॉल असणार तो नाणेफेकी जिंकली गेली आहे. मतदान काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करणारा तुम्ही समोरचा संघ तितकाच बलाढ्य तुमच्याच परिसरात एकमेकांच्या समेत अनेक वेळा लढले गेले. तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काही टार्गेट नाही, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि क्षेत्ररक्षण का निवडलंय एकंदरीत तुम्ही विचार केला तर समोरच्या संघाच्या विपक्षामध्ये नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्याचं कारण? नाही, कालच्या दिवसामध्ये आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं होतं. ओके थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. तर बोलणार आहोत प्रथम जर तुम्ही नाणेफेकी जिंकले तर नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तो फलंदाजी करायचंय तर फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. 50+ धावा करण्यामध्ये असे तुमचे कोणते फलंदाज आहेत ते महत्वपूर्ण योगदान देतील? धीरज असेल आणि चिन्मय आणि मी. जास्त वेळ घेणार नाही हो. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. पुढील संघाला बेस्ट ऑफ लक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सिद्धार्थ पवार बघायला मिळतोय तर एका बाजूला आपल्याला बघायला मिळतो कल्पेश गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज ट्रॅक वरती चेतना गोलंदाज बघायला मिळतो. पहिल्या चेंडूवर पूर्णपणे अक्रॉस रोड खेळला जातं. चेंडू बॅकर एअरला ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. दोन पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं गेलं. त्या ठिकाणी 2 धावा मात्र अर्जित करत असताना त्या ठिकाणी सिद्धार्थ पवार बघायला मिळतं. अफलक 2 ने पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सुरुवात केली गेली आहे. सिद्धार्थ पवारच्या बॅट मधून 2 धावा मात्र धावफलकावरती बघायला मिळतात. तूर चांगली सुरुवात बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेत असताना चेतन गोलंदाजच्या विपक्षामध्ये बघायला मिळतोय सिद्धार्थ पवार. दुसरा चेंडू याही वेळेस देखील फटका. या वेळेस चेंडू क्लिअर करत सीमार रेखा पार. शॉर्ट पिच चेंडू होता त्यावरती आक्रमण बघायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा मानस मात्र राहिला गेला. इथून लवकरात लवकर मॅच फिनिश करायची आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ पवार बघायला मिळतो. सिद्धू या नावाला जास्तीत जास्त छान लावले गेले. अनेक ट्रॉफ्या अनेक गाजवल्यात. स्वतः मात्र आम्ही सुद्धा अनेक वेळेस त्याला फलंदाजीसाठी बघत असतो लाईव्ह स्वरूपामध्ये. आपल्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली खेळी राहिली होती आणि तो आजच्या दिवसामध्ये किचा आपण बघितलं तर त्या दिवसामध्ये थोडासा खराब खेळ राहिला होता. परंतु इथून पलटवार केला. सुरुवात चांगली करून दिली आहे. ड्रीमगत स्टार्ट. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा. पॉवर प्लेचा हे षटक आहे. बंधनातलं षटक आहे त्यामुळे पॉवरफुल बनवलं जातं. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर बघायला मिळाला. लँड मात्र सॉफ्ट हँड होईल का? एकच सभेवरती यावेळेस समाधान मांडावं लागेल. कुठंतरी वर फुटतो चेंडू होता. विधा मनस्थितीमध्ये पाठपीठ चेंडूला बनवण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि तिथून जर बघितलं गेलं तर एकाच धाब्यावरती समाधान मांडावं लागतं. धाफळक एकने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलं गेलं 7 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे. इथून कल्पेशला सुद्धा संघाला सावरणं खूप गरजेचं असेल. मैदानामध्ये टिकून राहणं खूप गरजेचं असेल कारण पार्टनरशिप ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही यावेळेस सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगला फील्ड बघायला मिळालं. तू जर बघितलं गेला तर अप्रतिम झेल बघायला मिळतं. कॅच ऑफ द डे मात्र आजच्या दिवसातील एक उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेलाय आणि त्या ठिकाणी कल्पेशच्या खेळाला पूर्ण विराम लावला जातं. पहिल्या विकेटचा पद्धत धावसंख्या जवळ पोहोचलेली 7 या आकड्यावरती.
तर इथून उमेश पठारे आला फलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा अप्रतिम झेल महत्वाच्या क्षणाला महत्वाचं झेल घेतलं गेला आणि त्या ठिकाणी कल्पेशच्या खेळीला पूर्ण विराम लावला जातोय. महत्वपूर्ण बॅटर होता त्या ठिकाणी बघितलं गेलं एक अप्रतिम झेल राहिला गेला. थोडा चांगला खेळ साधला जातोय. प्लीज स्पीडअप करायचं आहे जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मग धोनी सर आपल्याला विनंती करतोय यावेळेस सुचारू मारण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी डॉट बॉल आलाय. पुन्हा उमेश पठारेला मैदानामध्ये टिकून राहणं खूप गरजेचं असेल. तो 11 बघता पहिल्या चेंडूवरती दाखवण्याचा माणूस राहिला गेला परंतु गोलंदाजाने त्याला त्या ठिकाणी रेड केलं गेलं. डॉट बॉल आला. तो शेवटचा अंतिम चेंडू असेल पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून कार्य केलं. यावेळेस उडवलाय हवाई सफर घडवलाय. बॅटला स्पर्श केल्यानंतर मागे वळून बघितलं नाहीये. हाय आत्मविश्वास सरळ क्लिअर केला जातोय. उमेश नावाचा आलाय दर्जेदार षटकार 6. तोंड गोलंदाज सज्ज झाला. रवी हा गोलंदाजी ट्रॅक वरती छाटे मात्र विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली गेली होती पहिल्याच दिवसामध्ये. मैदान क्रमांक 1-2 वरती इथून सज्ज झाला. रवी थोडं स्पीडअप करायचं प्लीज. डिसिजन आणीबाणा संघ आपल्याला विनंती करतोय म्हणजे धोनी सर थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज. तो बॅक फुटवर जात अप्रतिम पंच बघायला मिळतोय टू द गॅप मध्ये. त्याने क्षेत्ररक्षक तैनात एका जागेवरती समाधान मानावं लागेल. थोडासा आखवट टप्प्याची लेतर लाईन राहिली गेली. थोडासा उसळी घेणारा चेंडू जर राहिला होता त्यावरती बॅक फुटवरती जात पंच बघायला मिळाला. तू जर बघितलं तर एका जागेवरती समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेलं. जाऊन पोहोचलं जातं 14 आकड्यावरती. तोंड क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातो. गोलंदाज सज्ज रवी तर एका बाजूला उमेश पठारे त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार बघायला मिळतोय. तुझा फलंदाज याही वेळेस पटका शॉट क्लिअर अप्रतिम सरळ सीमा रेखा पार क्लिअर करतोय. 6 धावांसाठी काही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चेंडूला मात्र अचूकरित्या न्याहाळलं गेलं. सरळ फेकून दिले गेलं षटकारासाठी. इथून थांबण्याचा डाव घेणार नाहीये कारण उमेशला माहिती हा महत्वपूर्ण सामना आहे. इथून जर आपण विजयी झालो तर सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवणार आहोत. थोडंसा नक्कीच आनंदाचं वातावरण निर्माण झालं असेल सर्पमित्र सफाळे संघाच्या कक्षेमध्ये. खरं त्या ठिकाणी पिंटादत्ता बांधकर रखरखत्या उन्हामध्ये बसले होते आणि मॅचचा आनंद घेत होते. तदनंतर यावेळेस मुख्य डायसवरती आल्यात आणि इथून मॅचचा आनंद घेतात. थोडासा हास्य त्यांच्याही चेहऱ्यावरती उमडलं गेलं असेल. तुम्ही जरी मारले तरी आमच्याकडे सुद्धा ती क्षमता हे मात्र दर्शवू देत असतील निश्चित स्वरूपामध्ये. याही वेळेस मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत तू करत या वेळेस डेंजर हेडकडे जरूर आले होते परंतु एक समयावरती याही वेळेस समाधान मांडावं लागेल. स्ट्राईक रोटेट करणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करून खेळणं हे डिसिप्लिन क्रिकेट ज्याला म्हटलं जातं तशाच प्रकारचं क्रिकेट यावेळेस खेळत असताना सर्पमित्र सफाळे संघाचे दोन्ही फलंदाज एका बाजूला सिद्धार्थ पवार तर एका बाजूला उमेश पठारे अनेक वेळा एकमेकांच्या विपक्षामध्ये व्यवसाय क्रीडा हाताळताना आपण बघतोय त्यांना परंतु आजच्या दिवसात एकाच संघामध्ये. यामुळे चांगला चेंडू याही वेळेस हेलिकॉप्टर सरळ बॅटचा वापर इट्टू दे गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक बंबल भाऊविक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मिसफील्ड झाले गेले. चेंडू क्लिअर होता. सी बार एका पार आला यावेळेस चौकार. 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 25 या आकड्यावरती.
फलक जाऊन पोहोचला गेलाय 25 आकड्यावरती. इथून येणार आहे 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 32 धावाची गरज विजयासाठी सर्पमित्र सफाळे संघाला. माझी जोहा नाही अजून, कारण धावा अजूनही 32 बनवायच्या सर्पमित्र सफाळे संघाला. यावेळेस सबरेन डिलिव्हरी त्या ठिकाणी धावतीची संधी डायरेक्ट हिट जर झाला तर सिद्धार्थ पवार इथून उमेश पटेलला बाद व्हावं लागलं असतं, पण पंचाचा इशारा बाईच्या स्वरूपामध्ये ही सुद्धा एक धाव ऍड होईल. चुकी झाली गेली रक्षकाच्या माध्यमातून, कारण सबरेन डिलिव्हरी राहिली होती. म्हटलं तर खाली राहणारा चेंडू राहिला गेला, त्या ठिकाणी सिद्धार्थ पवारला काही तो समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली, परंतु एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी चोरटी स्वरूपामध्ये घेतले गेले आणि उमेशाला शेवटचा अंतिम चेंडू असेल. हा चेंडू खूप निर्णायक असेल. इथून उमेशला फेस करणं, डिफेन्सिव्ह खेळणं खूप महत्वाचं. त्यामुळे असा मोठा प्रहार करायचा होता क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्या ठिकाणी याही वेळेस एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरीला प्राधान्य देताना दोन्ही फलंदाज बघायला मिळतात. धावफलक पाणी पुरवायच्या फलंदाजांना प्लीज. थँक्यू डीजे. थोडं 12 चेंडू 27 धावांपर्यंत बदल मारले गेले. एक विकेटचं पता जरूर बघायला मिळतं. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये 30 धावाची गरज विजयासाठी सर्पमित्र सफाळे संघाला. 12 चेंडूमध्ये 5 षटकारे खेचावे लागणार आहेत विजयासाठी सर्पमित्र सफाळे संघाला. तो जो संघ विजय होणार तो मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवेल. या ठिकाणी क्वालिफाय सामना जरूर असेल सेमीफायनलसाठी. जो संघ जिंकेल मात्र सेमीफायनल खेळताना बघायला मिळेल. शेवटच्या 3 दिवसामध्ये नितीश रामडे जे मात्र यावेळेस एनर्जी ड्रिंक घेऊन गेले होते, जे मात्र हिरो राहिले होते शेवटच्या 3 सामन्यामध्ये. काय फटकेबाजी राहिली होती. 2 षटकार 1 चौकारच्या मदतीने 36 धावांपर्यंत बदल मारली गेली आणि तिथून मात्र सुपर 8 मध्ये दाखल झाले होते. थोड्या संघर्षाच्या काळामध्ये मात्र त्या ठिकाणी महत्वाची खेळी केली होती नितीश रामडे यांच्या माध्यमातून. ते स्वतः गेले होते. कान मात्र दिला गेला आणि सांगितलं गेलं 12 चेंडूमध्ये फक्त 5 षटकार तुम्हाला खेचायचे आहेत. 30 धावाची गरज आहे. येणारे 12 चेंडू 12 कितने शेष 30 रनों की दरकार अभी तक सर्पमित्र सफाळे संघासाठी. पूर्ण गोलंदाज सज्ज झाला. मुंबई याच्या नावावरती सुद्धा विकेट हॅट्रिक आहे. पहिल्या दिवसामध्ये जरूर या संघानं गाजवला गेला होता. सौरजते मैदान प्रतिमरित्या खेळ करत बारा चेंडू 30ची गरज उमेश पठारे ऑन स्ट्राईक वरती. इथून एखादा विकेट जर येतोय तर मॅच मध्ये राहील डीसीसी दांडीपाडा आणि इथून षटकार चौकार आले तर विजय होईल सर्पमित्र सफाळे. इथून सरळ बॅटचा वापर लॉगनला क्षेत्ररक्षक आहेत बब्बल झाले, परंतु एका जाव्यावरती समाधान. इथून ते जरार गोलंदाजी आपल्याकडे असलेला वेग अचूकरित्या मात्र त्या ठिकाणी बघायला मिळतोय. तो सिद्धार्थ आला. सिद्धार्थला सुद्धा मैदानामध्ये टिकणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्या माध्यमातून आम्ही बघितलं आम्ही ट्रॉफीमध्ये व्यावसायिक संघामधून खेळत असताना बॅक टू बॅक 30 षटकार मारले होते आणि आपल्या संघाला क्वालिफाय पर्यंत नेऊन ठेवलं होतं. तो त्याकडे ते क्षमता शेवटच्या 3 षटकामध्ये 4 षटकाराची गरज असली तरी खेचू शकतो. बरं तो लक सुद्धा बॅटर करतं. प्रत्येक दिवस प्रत्येकाचा असतो, येणारा काळ तर प्रत्येक जर गाजवत असतो. याही वेळेस उडवलाय चेंडू बराच काळ हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. कोणती चुकी होणार नाही. सब डिसमिसल फलंदाज बाद सिद्धार्थ पवार बॅक टू द डगआउट गॉन.
थँक्यू डीजे. टुर्नामेंट दाखल झाला. नितेश ऑन स्ट्राईक वरती बघायला मिळाला. तो चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 10 चेंडू 29 ची गरज. त्यामुळे चांगला प्रार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. धावचीची दाबे सध्या आणि तो जर बघितलं तर पॉपेट क्रीज वरती बघायला मिळतात. चांगले रनिंग विथ विकेट बघायला मिळाले. दूर एकाच जागेवरती समाधान मांडावं लागतं. आपल्या इकडे पुढे सरसावलं गेलं, जाऊन पोचलं गेलं 29 या आकड्यावरती. तुंड भौमिक सगळी गोलंदाजी साकारतोय. यामुळे पत्ताचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. 9 चेंडू जरूर आहे या ठिकाणी. पिचच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं त्या ठिकाणी मग एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 9 स्वरूपामध्ये या ठिकाणी धावा खर्च करतोय गोलंदाज भौमिक. यावेळेस नशिबाची साथ. चेंडू बॅकेट एरियाला ट्रॅव्हल झाला. सीमा रेखा पार. वाईट प्लस 4 याला 5 धावा या ठिकाणी. पंजा मात्र दिला जातो भौमिकच्या रूपामध्ये. त्या ठिकाणी 5 धाब्याने धावाला पुढे सरसावलं गेलं, जाऊन पोहोचलं जात आहे 35 या आकड्यावरती. इथून जर बघितलं गेलं तर येणारे 9 चेंडू असतील आणि 9 चेंडूंमध्ये 22 ची गरज. मॅच मध्ये रंगात 9 चेंडू 22 ची गरज. भौमिकने मात्र कुठेतरी वर्चस्व गाजवलं होतं. बरं एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करतोय. तोंडा कोणाचा बोलबाला राहिला जाणार सुपर 4 मध्ये कोणता संघ असेल? तिसरा संघ जो मात्र या 2 संघांमधून प्रवेश करणार आहे. सर्पमित्र सफळ आहे की DCC दांडीपडा. 9 चेंडू 22 ची गरज. यावेळेस उडवला चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ सीमा रेखा पार. आला उमेश नावाचा ब्रँडेड षटकार. यावेळेस उच्चार मारण्याचा प्रयत्न राहिला गेला. प्लेट डॅट बेस डॉट बॉल आला. तोंड 41 धावा झाल्यात. तोंड शेवटचा अंतिम चेंडू असेल. इथून जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये 7 चेंडू आणि 16 ची गरज. 7 बॉल रिमेनिंग 60 रन रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू आणि 16 ची गरज. यावेळेस फुलटो चेंडू, त्यावरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चेंडू चितलच्या मस्तकाला दस्तक दे. सी बारे का बार. उमेश नावाचा आलाय दर्जेदार बारदार षटकार. 6 थँक्यू सो मच डीजे. तोंड 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये यासाठीची गरज आहे.
ती मात्र 10 धावांची. 6 चेंडू 10ची गरज. गोलंदाज सज्ज होणार आहे गोलंदाजच्या ट्रॅक वरती. हेमंत धोडी स्वतः आलेत या ठिकाणी संघाचे आधारस्तंभ म्हणून ज्या ठिकाणी बघितलं जातं. हे सामना महत्वपूर्ण आहे कारण अजून सामना संपला नाही आहे. कारण कधी कधी 6 चेंडू 6 धावा सुद्धा केल्या जाऊ शकत नाहीत. त्याविषयी तसंच घडलं होतं. यांची सफाळे विपक्षामध्ये मोर्या विठ्ठल वारी या दोन संघांदरम्यान ती लढत आपण बघितली असेल तर तर दोन सॅक्रिफाईस व्हावं लागलं. नितेश रावडेला यावं लागलं. धावतीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं. फलक आपण बघितलं गेलं तर आतापर्यंत 47 आकड्यावरती येणार आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 10ची गरज. उमेश पठारीच्या वरती संपूर्ण जिम्मेदारी आहे कारण जिम्मेदारीने आतापर्यंत खेळ केला जातोय. परंतु 5 चेंडूवरती 10ची गरज असताना ते सुद्धा चांगला खेळ करावा लागणार आहे. यावेळेस पूर्णपणे अक्रॉस लावून होऊन खेळले होते. चांगला चेंडू होता परंतु चेंडूला वळवला गेला. यावेळेस बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. त्या प्रेशरला न जुमानता मात्र उमेश पठारीला खेळ करावा लागणार आहे. चार चेंडू 10ची गरज बघायला मिळते. तोडणा हेमंत धुडी चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडू त्याच्या दाबावरती आहेत आतापर्यंत उमेश पठारीच्या विपक्षामध्ये. त्यामुळे ते जरा पायावरती चेंडू टाकला होता. इथून तुषारला सॅक्रिफाईस व्हावं लागेल की नाही. इथून धावतीचे संधी जरूर आहे परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण. तो त्याची चपलाईने हरणाचा वेग धारण करतो उमेश पठारी कारण त्याला माहिती आहे कुठेतरी तुषारने क्रीज सोडली होती. डायरेक्ट जर फेकी झाली असती तर उमेश पठारीला बाद व्हावं लागलं असतं. परंतु इथून हृदयाचे टोके वाढले गेलेत. दूध सर्पा मित्र सांभाळे की DCC दांडीपाडा हे प्रश्नचिन्ह. पुढे येणार 3 चेंडूवर 3 चेंडूमध्ये 8 धावांची गरज विजयासाठी. हे समीकरण मात्र आमचे ऑपरेटर या ठिकाणी आम्हाला दर्शवतात. आमचे या ठिकाणी गुणलेखक राहुलजी पठारी मागच्या 8 दिवसापासून मात्र आमच्या सभेत जोडले गेलेत. आम्हाला दर्शवलं जातं 3 चेंडू आणि 8ची गरज आहे. यावेळेस पूर्णपणे अक्रॉस लाईन झाले होते. वेगावर स्वार झाले. क्रिकेटच्या खेळामध्ये अचूकरित्या मात्र चेंडूची हाताळली. इथून मॅच संपली नाही आहे कारण उमेश पठारे अजूनही मैदानामध्ये काही होऊ शकतं. इथून जरा 2 चेंडू 8ची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा जरी आल्या तर सुपर ओव्हर बघायला मिळेल. इथून सज्ज झालाय पण थोडे एका बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती. त्यामुळे स्लोवर चेंडू त्यावरती आक्रमण बहुमुख त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी धावची ती संधी निर्माण झाली होती परंतु ती सुद्धा विसावली जात. या ठिकाणी चुकी झाली गेली. अनेक पैकी राहिली गेली होती. ही महत्वपूर्ण धाव होती. तो जर षटकार आला तर विजय संपादित होईल. सर्पमित्र सफाळे एखादी चुकी झाली चौकार जर आला तू जर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या आणि तिथून चौकार येतोय तर सुपर ओव्हर मिळेल. तुला हा चेंडू खूप निर्णायक आहे कारण 1 चेंडू 6ची गरज आहे. महत्वपूर्ण सामना. हृदयाचे ठोके वळले गेलेत. ठिकाणी प्रतिम काटेकी टक्कर बघायला मिळते. प्रत्येक चेंडू वरती हृदयाचे टोके. 6 चेंडू 10ची गरज. तिथून पलटवार हेमंत धोडी याचा गोलंदाजाचा राहिला गेला बोलबाला. आतापर्यंत 5 चेंडूंवरती वर्चस्व. शेवटचा अंतिम चेंडू 1 चेंडू 6ची गरज. पूर्ण क्षेत्ररक्षणामध्ये बदल. थोडं 1 चेंडू 6ची गरज. सज्ज झाला
प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. इथून सामना जरी अति तटीचा असला, एक चेंडू 6ची जरी गरज असली तरी विनंती असेल प्लीज, या पण एक चेंडू 6ची गरज क्षेत्ररक्षणामध्ये बदल. तर उमेश पठारी आहे तर ज्याच्या खात्यावरती जिम्मेदारी आहे, एक चेंडू 6ची गरज. हेमंत दोडी की उमेश पठारी, हे प्रश्नचिन्ह. सर्व खेळाडू वर्ग यावेळी उडवलाय चेंडू बराच काळ हवेमध्ये, त्याने हवेच्या जोतावरती मॅच फिनिशर म्हणून उमेश पठारी, आणि हे सेलिब्रेशन आहे. फोकस मात्र केलं जात आहे, इथून विजयश्री संपादित केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन सर्प मित्र सफाळे अँड टीम. या ठिकाणी प्रशांत दादा मानकर हृदयाचे डोके जरूर वाढले गेले होते. आनंदाचं उत्साहाचं वातावरण त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती. तू लगेच जा, क्षेत्ररक्षण लावून घ्या, आणि तो आनंदाचं उत्साहाचं वातावरण साजरा केला जातोय. उमेश पठारे मॅच विनिंग नॉक या ठिकाणी खेळत असताना त्या ठिकाणी मात्र स्वतः शेवटच्या तेव्हा चेंडूंपर्यंत आत्मविश्वासाने लढत राहिला आणि आपल्या संघाला सुपर 4 मध्ये मिळवलं. तू हँडशेक करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. शेवटच्या ते चेंडूवरतीची लढत पैसा वसूल मॅच बघायला मिळाली. तो मायक्रोफोनवरती हलकासा बदल करणार आहोत आपण. आमच्या साथी समालोचक अर्थातच सफाळे गावाचा एक बुलंद आवाज या सामन्यामध्ये जोडला जाणारा, या ठिकाणी जोडले जाणारा सध्याचे पाटील सर, ओव्हर टू यू. या कॉम्बॉक्स वरती तुम्ही प्लेअर ऑफ द मॅच ठरणार आहे उमेश पठारे, यात काही शंका नाही आहे. Thank you so much.